यांचं माझं जमत नाही, दादांनी ह्यांना नको होतं घ्यायला मंत्री करायला, आता मी दादांच्या बरोबर राहणार नाही. त्यांचं स्थानिक वाद आणि माझ्या नावाने बोलतात. मित्रांनो, मी कधी मेघनाला विचारा, ती भाजपची आहे. त्याच्यामध्ये मागं आम्ही सरकारमध्ये असताना भाजपचे किंवा इतर विरोधी पक्षाचे आमदार आले आणि काम होण्यासारखं असेल तर मी काम करायचो. मी असा माणूस नाही, कारण हे पण 5-5 लाख लोकांच्यातनं निवडून येत असतात. काही झुकतं माग सत्ताधारी पक्षाला मिळत असेल त्याबद्दल दुमत नाही, परंतु अजिबातच विरोधकांची कामं नाही केली तर कसं चालेल? असं नाही राजकारण होत, असं नाही समाजकारण होत. तुम्ही भावनिक होऊन त्या ठिकाणी मतदान करू नका. ही देशाची निवडणूक आहे. आणि मी का शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबायला सांगतो, समोरील बटन दाबायला सांगतो का? तर आपल्याला केंद्राचा निधी आणायचा. गिरीश बापट साहेबांनी पुण्यामध्ये आणला, नदी सुधार कार्यक्रमाला करोडो रुपये आणले. 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना करायला पैसे 2400 कोटीची योजना आणली. टर्मिनल 500 कोटी रुपये, पुणे एअरपोर्टचं टर्मिनल चांगलं करायला आणले. मेट्रोला 16,000 कोटी रुपये आणले. आपल्या खासदारांनी काय केलं? खासदार तर म्हणायचं मला नकोच खासदार की मी राजीनामा देतो. अरे म्हटलं का राजीनामा देतो? म्हणले दादा मी सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी, मी अभिनेता आहे, मी चित्रपटात काम करत असतो, मला वेळ नसतो, मी मालिकेत काम करत असतो, मला त्याच्याबद्दलचं शूटिंग करावं लागतं. सेट असतात मुंबईमध्ये. सेट म्हणजे कळेल काय ना काय सेट? कळतंय ना सेट म्हणजे? ते चित्रपटात सेट उभा करतात तर ते तिकडं असतं. त्याच्यावर मी काय करणार? मी कधी केंदूरला जाणार? मी कधी आंबेगावला जाणार? आणि ती बाबा 5 वर्षात केंदूरला किती झाले? काही निधी बिधी दिला का? नाही. काय बघा आता, बघा तुम्हीच. आणि मला म्हणत होते मला राजीनामा द्यायचा. मी कसं बसं म्हणलं नको रे बाबा, आता राजीनामा दिल्यावर लोक तर आम्हाला मतच मागून देणार नाहीत. 5 वर्षाकरता दिलं तुम्ही राजीनामा देता, तुम्ही काय आम्हाला पोरकट समजता का? असं म्हणून आम्हालाच हल्ला करतील. म्हणलं नको देऊ. आणि आता एकदम पुन्हा उभा राहायला निघालाय. मित्रांनो, त्यांच्याकडनं काम होणार नाही. माझ्या बारामतीमध्ये देखील सुप्रियाला मी 3 वेळेला निवडून दिलं. त्याच्यामध्ये देखील विरोधी पक्षाचा खासदार म्हणून विकास होऊ शकला नाही. आपल्याला विकास करायचा आहे. मी राज्य सरकारचा निधी देईलच, त्याबद्दल काळजी करू नका. दिलीप वळसे पाटलांना पण आम्ही सरकारमध्ये आल्यावर शेकडो कोटी रुपये दिले. तिकडं अतुल बेनकेला दिले, दिलीप मोहितेला दिले, सगळ्यांना दिले. त्याबद्दल दुमत नाही, कारण आम्ही लोकांची कामं करायला निवडून जातो. आम्ही तिथं नुसती भाषणं करायला निवडून जात नाही. लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात, अडचणी सोडवाव्या लागतात. आज आपल्या इथं देखील केंदूर पाबळ परिसरामध्ये 12 गावांच्या शेतीच्या पाण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून इथली मागणी आहे. आंदोलन चाललीत. 6 महिन्यापूर्वी 12 गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून चक्री उपोषणाचं आंदोलन केलं होतं की नव्हतं? मागे हिवाळी अधिवेशनात नागपूरला या अरे थांब रे बाबा, सगळं जरा दमाने घे ना. एकदम फास्ट आस्तारीकरणच वर आला. त्याच्यामध्ये मागील हिवाळ्यात अधिवेशनात नागपूरला दिलीप वळसे पाटलांनी, शिवाजीराव आढळराव पाटलांनी, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, ज्याचा उल्लेख मगाशी आमची मेघनाताई बोर्डीकरांनी केला, त्याच्यामध्ये बैठक झाली. त्यावेळी चर्चा झाली आणि चास कमान, कलमोडी, डिंबे या धरणातून कशा पद्धतीनं ह्या गावांना पाणी देता येईल याचा सर्वे करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. 2019 साली देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी अशाच पद्धतीचं आंदोलन ह्या भागामध्ये झालं. जलसंपदा राज्यमंत्री त्यावेळेस विजय बाप्पू शिवतरे होते. त्यांच्या उपस्थितीत मुंबईला बैठक पण झाली. त्यातील देखील सर्वे करण्याच्या सूचना दिल्या. परंतु त्याच्यामध्ये काय व्हायचं, ते कलमोडी धरण आहे, त्याच्यात एका बाजूला माझा आंबेगाव तालुका आणि एका बाजूला माझ्या खेड तालुका. तर दिलीप मोहिते म्हणायचे राव माझ्या उशाशी धरण आणि माझी गावं मात्र उपाशी राहणार, असं कसं चालेल? मला पण काही पाणी द्या 5-6 गावांना, तिकडं काही 7 गावांना काही द्यायचं ते द्या, इतर काही खाली न्यायचं ते खाली न्या. आता मित्रांनो,
त्याच्यामध्ये आम्ही दिलीप वळसे पाटलाशी आणि दिलीप मोहित्यांशी चर्चा केली. मी त्याच राष्ट्रवादीमध्ये मी म्हटलं वाद घालू नका, ह्याच्यातनं लोकांचं नुकसान होतं आहे, आपण तुमच्या दोघांचा मार्ग काढू. तेव्हा आता दिलीप मोहिते तिथं तयार झालेले आहेत. प्रत्येक 3-4 वर्षानंतर ह्या भागामध्ये दुष्काळ पडतो.